आरडी सुपर किंग या संघाने आपला 12 खेळाडू ठिकाणी पाठवलाय. सर तुमचं नाव? आनंद. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि 12 खेळाडू SSK टीचर्स त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. पहिला चेंडू आहे यावेळेस. अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू ढकलला. डीप दरम्यानला चेंडू असेल. क्षेत्ररक्षक 2 आहेत. रेस लागली गेली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पण पोहोचलाय. 4 रन. पहिली गेंद पे चौकन्नेवाला चौका. 4 रन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला गेलाय. किरण बाबर अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. नॉनट्रकच्या बाजूला गणेश पारखे यांना आपण पाहतोय. तर भाऊसाहेब तुपे पहिल्या षटकासाठी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 4 धावा आहेत. परत एकदा फुल टॉस चेंडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिला जो खेळला मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहे. 5 धावा धावपल करते आहेत. 10 सामने निश्चित प्रमाणात आज आपल्याला दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत आणि आत्ता 11:17 राहिले. दुपारचं सत्र आता काही वेळानंतर सुरू होईल आणि सामना फक्त आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा चालू आहे. इथून पुढे 6 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे वेळ सगळ्यात महत्त्वाची राहील आणि ते वेळ वाचवावाच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. यावेळेचा चेंडू सुरेख. इथं चेंडू परफेक्ट बॅटमध्ये मिळू शकला नाहीये. आपण पाहतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये गणेश पारखे आहेत स्ट्राईकला. खेळी गणेश पारखेंची आपण पाहिली. 16 चेंडू 47. ही जबरदस्त खेळी अगदी आपण पाहिली याच्या अगोदर. त्यानंतर अगदी आपण पाहिले दुसरा डावा सुद्धा दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अगदी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर आहे. 4 रन. चौकार आहे. चौकाराच्या रूपाने अगदी खात्याला झालेली जी सुरुवात आहे गणेश यांची. किरण यांनी सुद्धा चौकारानेच खातं खोललं गेलं. गणेश यांनी सुद्धा चौकारानेच खातं खोललं गेलं आणि धापलकरती धावसंख्येची आहे ती 9 धावा धापलकरती आहे. SSK टीचर्स आणि आरडी सुपर किंग यांच्यामध्ये लढत आपल्याला जे पाहायला मिळते. इथे फाईन लेगला परत येतो. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. अजून एक चेंडू बाकी आहे. 3 चौकार आतापर्यंत आले. पहिल्या 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती हे 3 चौकार येताना आपल्याला पाहिजे. मोठ्या प्रमाणात होताना पाहिलं मिळतोय. चौकार. 13 रन. गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय हा लागोपाठचा तिसरा चौकार. 4 रन. 3 चौकार लागोपाठचे येताना आपल्याला पाहिले मिळाले. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती आहे बिन बाद 17 धावा. SSK टीचर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुंदर हा लागोपाठचा तिसरा चौकार. आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एक नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. मानापानाची क्रिकेटची स्पर्धा आहे असं म्हणजे हरकत नाहीये. कारण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी या तालुक्यातील बरेचसे खेळाडू नेहमीच तयारीमध्ये असतात. वर्षभर तयारी करतात आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी नेहमीच शर्तीची झुंज आपल्याला जे पाहायला मिळते. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी आपली ही STPL आपण पाहतोय आणि यावर्षी कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय यावर्षीचं न्यू बँकिंग पार्टनर ते आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. सागर चव्हाण गोलंदाज आहे. इथे फुल टॉस. 1 स्ट्रोक और 6 रन आणि नो बॉल. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्यास आढावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत. त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे आता
काहीच नका देऊ फक्त इडल्या द्या. 24 स्क्वेअर कटचा फटका चेंडू पोचला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर 4 रन चौकार आहे. ओढ काय मामा यावेळेस अगदी पॉइंटला चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोहोचेल परत एकदा सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय अजून एक आलाय चौकार 4 रन. एक चेंडू डॉट पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनी रिवर्स सुरेख प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आत आणि हा परत एकदा लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार. रिवर्स सुरेख प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आत आणि हा
या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहेत 56 रिव्हर्स स्ट्रोक अगदी आपण पाहतो इथे चेंडू पोहोचला जाईल डीप दरम्यानला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पाहुणी मौका हा मारलाय चौका हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका आपण पाहतोय 2.4 ओव्हर कंप्लीट झाल्यात 10 फलक 60 तेही नाबाद आणि या दरम्यान फाईल निघाला चेंडू पोचला सीमा रेषेच्या बाहेर पाहुणी मौका हा मारलाय चौका हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका मॅच मैदानाच्या आतमध्ये फक्त गोलंदाज फलंदाज या दोघे खेळत होते की अशा दरम्यान प्रकारची फाईल परिस्थिती निघाला आहे. चेंडू पोचला सीमा 64 रेषेच्या धावा आहेत. बाहेर 64. पाहुणी मौका आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल तर पळून पूर्ण केली गेली दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न 2 धावा आल्यात आणि इथे या 2 धावसंख्येनंतर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू किरण बाबरचं अर्धशतक पूर्ण बल्ला तो पर करना पडेगा भाई किरण बाबर जबरदस्त कामगिरी आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आहे जे किरण बाबर याच्या नावावरती नोंदवलं गेलंय षटक क्रमांक संपलं गेलं 366 धावा आहेत फलंदाज क्रमांक दुसरा
या ठिकाणी अगदी बाद होईल. अकरा बाउंड्रीज लागोपाठच्या 11 चेंडूवरती 11 मोठे विकेट पाहायला मिळाले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला अगदी लॉंगनला, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे आणि चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार आहे. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर या बायपास दरम्यान हायवे. आपण पाहतोय चेंडू खेळला विलास गेला अगदी बाजे लॉंगनला, क्षेत्ररक्षक सातत्याने दूरवरती आक्रमण करतोय. अजून एक आक्रमण केलंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. इथे 4 रन. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. कॅमेरामन आमचे त्या ठिकाणी आहेत. मिलन त्यांच्या जवळपास अगदी चेंडू पोहोचला होता, त्यांनी चेंडू अडवलाय मैदानाच्या बाहेर. कॅमेरामन थोडे बचावलेत असं आपण म्हणू. 83 धावा यावेळेस अगदी आपण पाहिलं. इथे चेंडू सुरेख, इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आहे. 83, लॉस ऑफ 2 विकेट. 6 षटकांची लढत. षटक क्रमांक 5 चालू. 83 धावा धापण करते आतापर्यंत SSK टीचर्स या टीमने ज्या बनवलेल्या आहेत. परत एकदा गॅपमध्ये चेंडू खेळला. 2 क्षेत्ररक्षक दरम्यान दरी आहे, परंतु चेंडू पायाच्या सने अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे केलं गेलं. 2 धावा ज्या पडून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर 10,85 धावा आहेत 2 फलंदाजांच्या मोबाईल्यात. परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळला गेलाय. एक सिंगल येईल, दुसरी धाव सुद्धा आली. या 2 धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता भाऊसाहेब येवले यांचा, वसंतराव येलवे यांचा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. याच्यानंतरचा जो सामना आहे सीसी इंडियन्स वर्सेस यशवंत रॉयल्स. चला, सीसी इंडियन्स वर्सेस यशवंत रॉयल्स. टॉस करायचं आपल्याला. 5 ओव्हर संपल्यात. 87 धावा आहेत. षटक क्रमांक 5 संपले. 2 बाद 87 धावा अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सुनील शिंदे गोलंदाजी मार्कावरती तयार आहे. सुनील शिंदे पहिले अगदी 1 षटक त्यांनी टाकलेलं आहे. 2 विकेट सुनील शिंदे यांना मिळालेल्या आहेत. जे 2 फलंदाज बाद आहेत, दोन्ही फलंदाजांना आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्यात यश ज्यांना मिळालंय ते सुनील शिंदे शेवटच्या षटकासाठी आहे. समोर आहे वसंतराव येलवे. फुल टॉस. चेंडू मात्र मिड विकेटला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब तर झालंय. चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आघाडीसाठी किरण, त्यानंतर गणेश, त्यानंतर बाद झाल्यानंतर आलेले विलास आणि आता वसंतराव. 4ही फलंदाजांनी चौकाने खातं खोललेले. 4ही फलंदाजांनी. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक दूरवरती. 1 टप्पा खा. 4 रन.
दोन्ही मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धापलकरची धावत संख्या 95 धावा आहेत. या दरम्यान नासिर नाउंडा विकेट क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा का 4 आपण पाहतो इथे 96चं एक रेकॉर्ड आहे SSK टीचर्स या संघाचा आहे. आज ते रेकॉर्ड ते स्वतः मोडणार का? रेकॉर्ड तोडायला बनवायला मजा असते आणि रेकॉर्ड तोडायला तेव्हाच मजा असते जेव्हा स्वतःचं रेकॉर्ड आपण स्वतः मोडतो. तो एक वेगळा आनंद असतो. या दरम्यान आपण पाहिले समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षण चूक झाली आहे. हा लागोपाठचा तिसरा चौकार. दोन्ही मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 99 रन लॉस ऑफ 2 विकेट. आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा खरेदीला गेलो तर तिथे 99 हा अंक पाहिला की बरं वाटतं, मग खरेदी करायला सुरुवात करतो आपण. पण ह्या 99 ह्या तगड्या आहेत. इथे तितक्या सोप्या नाही आहेत. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. सुनील शिंदे प्रदेता तयार. इथे गॅपमध्ये चेंडू निश्चितप्रमाणे खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. गती थोडीशी कमी आहे आणि त्या दरम्यान आपण पाहिले 2 धावा आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि तिसरी सुद्धा धाव. चौथ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल. चौथी धाव आहे. 5व्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय का? आणि इथे 4 धावा पळून पूर्ण आहेत आणि संघाचं शतक पूर्ण. 103 धावा. एकदा जोरदार टाळ्या. 100 रन्स कंप्लीट. क्रॉस केलेत 100 पेक्षा जास्त धावा आहेत. 103 धावा आहेत. इथे फाईन लेगला चेंडू पोहोचले सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. इथे फाईन लेगला फलंदाज तयार परत एकदा. चेंडू पोहोचले सीमारेषेच्या बाहेर. 4 आणि इथे शेवटच्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळेल. बनवल्या गेल्या त्या 107 धावा. 3 बाद 107 जिंकण्यासाठी 108 धावा या ठिकाणी ज्या बनवाव्या लागणार आहेत. RD सुपर किंग या संघाला. तर चला टॉस करू आपण. आपण पाहतोय किरण बाबर या स्पर्धेमधले पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय. 15 चेंडूमध्ये 51 धावा, 2 षटकार 9 चौकार, 340 स्ट्राईक रेट होता. त्यानंतर गणेश पारखे 8 चेंडू 17, 4 चौकार त्यांनी खेळलेत. त्यानंतर विलास वाजे 8 चेंडू 17, वसंतराव 6 चेंडू. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
योजक सागरभाऊ जाधव त्यासाठी स्पॉन्सरशिप निश्चितप्रमाणे करतायत आणि टॉस संपन्न झाल्यानंतर टॉस कोणी जिंकलाय? यशवंत रॉयल्स ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फास्ट. थँक्यू. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागरभाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा डाव आता सुरू होईल. गोलंदाज तयार आहे. सूर्यप्रकाशचा यंत्र जो चेंडू अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव होईल. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजीब आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रल्हाद तर प्रल्हाद गाडवे आणि पंकज दिघे ही जोडी मैदानाच्या आत. प्रल्हाद यांनी एक धावसंख्येने खातं खोललंय. गणेश बोरसे यांच्यावरती आक्रमण आणि क्षेत्ररक्षक उशिरा आलाय चेंडूवरती. त्या दरम्यान एक धाव आली आणि दोन्ही फलंदाज एक एक धावसंख्येने खातं खोलतायत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव. सिंगलने फारसा फरक निश्चितप्रमाणे पडणार नाही. डबलने फरक पडणार नाही. 36 चेंडूमध्ये दुहेरी धाव 72 धावा होतील. या दरम्यान हलक्यातने चेंडू खेळला. तिथे वन हँड कॅच. फलंदाज बाद. धावा होतील. या क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण भगवान गीते यांना पाहणार आहोत. 3 धावा धावफलक आहेत. एक फलंदाज या दरम्यान अगदी बाद होताना पाहायला मिळालाय. विशेष म्हणजे तुम्ही पहा आज विविध क्षेत्रातील सर्वच अगदी खेळाडू या प्रोफेशनल डे मध्ये आपला आपला क्रिकेट निश्चितप्रमाणे सजवतात. हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल. अजून एक विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. भगवान मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. तेही या ठिकाणी बाद झाले आणि आता नी बॅटर सागर मैदानाच्या आत. आम्ही लागोपाठचे खूप चौकार पाहिले पहिल्या डावात. आम्ही लागोपाठच्या विकेट पाहणार का ते आम्हाला पाहिजे. गोलंदाज तयार आणि इथे मात्र बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. हृदय चेंडू येईल. षटक क्रमांक संपले गेला. आता पहिलं षटक क्रमांक पहिलं संपले. 2 फलंदाज बाद आहे आणि धाव फलक 3 आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. तर पहिलं षटक संपले गेले. अवघ्या 3 धावा फक्त खर्च होताना पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज बाद करण्यात यश आले आणि आता नवीन गोलंदाज मार्कवरती वसंतराव यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फलंदाजी सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी आपण पाहिली की वसंतराव यांची फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये काय अफलातून फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी कशा प्रकारे करतायत ते आपण पाहू. फुल टॉस आहे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. फुल टच फायदा निश्चितप्रमाणे घेता आलेला नाहीये. एक सिंगल धाब्याकडे धावसंख्या असेल ते आता सिंगलच्या रूपाने 4. एक सिंगल परत एकदा. सिंगल वरती जास्तीत जास्त भर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये एक संजीवनी आहे सिंगल डबल.
पण आता या संजीवनीचा फारसा फायदा होणार नाहीये, कारण तुम्ही अशा काही कंडिशनमध्ये पोहोचलेला आहात की तुम्हाला आता सिंगल डबलने विजय मिळवता येणार नाहीये. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तुम्हाला षटकार चौकारांची बोली खेळावी लागेल आपल्या बॅटच्या माध्यमातून. त्यामुळे इथे मोठमोठे फटक्यांशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. फुलटॉस इथे मात्र चेंडू खेळलाय लॉंग बॉलला, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. इथे मात्र चेंडू खेळलाय लॉंग बॉलला, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू पोचते तिसऱ्या पंचांची मदत आहे. इथे फलंदाज सुरक्षित की असुरक्षित. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन थोडंसं क्लोज आहे, थोडासा वेळ निश्चितप्रमाणे लागला जातोय. नॉट आउट. खूप चांगला प्रयत्न निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. गोलंदाज प्रकृती आपण पाहतोय वसंतराव. एक चेंडू बाकी आहे षटकातला, 10 धावा आहेत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू परफेक्ट बॅटवरती नाहीये. त्या दरम्यान 1 धाव येईल 22च्या रूपाने आणि एका धावसंख्येनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 धावा आहे. 2 षटकं संपली, 2 बाद 11. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. नवीन गोलंदाज मार्कवरती आणि इथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू अगदी आपण पाहतोय. निर्माते सर अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती आहे आणि त्यानंतर एक विकेट आली आहे. फलंदाज क्रमांक 3 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षकांच्या खांद्यावरती नेहमीच अगदी मोठमोठ्या जबाबदारी अगदी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि असं म्हणलं जातं ना की आई वडील फक्त जन्म देण्याचं कामकाज करतायत, परंतु खरं आयुष्य कसं जगावं किंवा या समाजामध्ये ताट मानाने कसं जगावं, पुढे जावं
ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे शिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिक्षक असतात. संस्कार काय असतात, संस्कृती काय असते, म्हणून तुम्ही पहा, देवदेवतांना जन्म जरी या पृथ्वीतलावरती घ्यावा लागले असेल तरीही त्यांना गुरु करून घ्यावा लागलेला आहे. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. आयुष्यामध्ये गुरु हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो. आणि शिक्षक या पृथ्वीतलावरती अतिशय महत्वाचे सुद्धा मानले जातात. याचं एक सुंदर असं उदाहरण पण देत, कारण आपण नेहमी इंजिनियर, वकील, डॉक्टर, शिक्षक हे होण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. हलक्या त्याला चुंड यात्रा म्हणजे ढकललाय. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्येनंतर आपल्या 14-3 गाड्यांच्या मोबदल्यात. इंजिनियर, वकील, डॉक्टर यांच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा केली गेली तर त्यांच्याकडून एखादी गोष्ट चुकीची जर झाली तर त्याच्यातून फारसा असा मोठा परिणाम जाणवत नाहीये. फारसा मोठा परिणाम जाणवतो असं नाही की जाणवत नाही, पण फारसा मोठा परिणाम जाणवत नाही. तो कसा जाणवत नाही त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, पण या चेंडूनंतर करूया. या दरम्यान अगदी आपण पाहूया मिड विकेटला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक सिंगल येईल, सिंगलच्या रूपाने दापलकर धावसंख्या 15 धावा आहेत. 3 बाद 15 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहतोय. उर्वरित चेंडू जर अगदी आपण पाहिले तर बाकी राहिलेत 18 आणि बनवायच्या 93 धावा. 18 चेंडू 93चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे इंजिनियरने एखादी वास्तू बनवली, इंजिनियर एखादा पूल जर बनवला, तो थोडासा चुकीचा जर झाला, पूल कोसळला गेला तर तिथं वित्त आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकते. पण वकील असेल, वकिलाकडून एखादा बाजू मांडत असताना तो थोडंसं चुकीची बाजू मांडली गेली तर एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकतो. डॉक्टरकडून एखादा इलाज चुकीचा जर झाला तर त्या व्यक्तीवरती कदाचित परिणाम होऊ शकतो. पण शिक्षक जर चुकीचा जर निघाला तर त्या व्यक्तीवर परिणाम न होत पिढ्यानपिढ्या मात्र बरबाद होतात. त्यामुळे शिक्षक आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मानला जातो. आणि इथे मात्र काय, इथे पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर 4, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. तो चौथा 4 बाद 15 धावा आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया. आता आपल्याला पाहायला मिळेल भाऊसाहेब बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भाऊसाहेब तुपे या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे थोडासा उशिरा फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आता फटकेबाजी करायला सुद्धा खूप उशीर झालेला आहे. दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है अभी. आणि सुपर किंग इथे मात्र मिड विकेट. चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. षटकार हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या रूपाने दाखवले की 21 वरती 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये शेवटचे 15 चेंडू 87चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे तुम्हाला षटकारच खेळावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. परत एकदा आपण पाहिले चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. एक टप्पा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो चेंडू कव्हर केलाय. त्या दरम्यान दुहेरी धावील आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 23 वरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ 4. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आरामात येते. एका धावसंख्येनंतर धावफलक 24 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 13 चेंडू आणि 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रतिदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकले नाहीत. त्या दरम्यान चेंडू पोहोचले सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. कव्हर करू शकले नाहीत.
शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 80 धावा. आणि इथे 12 चेंडूमध्ये 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोण आहे बॉलर बदाने 12 चेंडूत 80 जरी झाले नाही तरी 12 चेंडूत किती होत आहेत ते पाहायला खूप मजा येणार आहे. फलंदाज बाद, त्रिफळा बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल आपल्याला जो पाहिला अनिल देशमुख नवीन फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळेल. अनिल देशमुख 5 बाद 28, 11 गेंदे 80 रन. 11 चेंडूत अजूनही 80 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. लो फुल टॉस लॉंग ऑफला चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल, एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती धावसंख्या 29 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळते. SSK टीचर्स वर्सेस RD सुपर किंग ही लढत मैदानाच्या आत. आणि इथे अजून एक विकेट, फलंदाज त्रिफळा बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मायलॉन कंपनी आहे आणि या कंपनीला असणारे सर्वच खेळाडू अगदी आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. RD सुपर किंग बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करू शकला नाहीये. चेंडू पोचते सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. पुणे मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 30 वरती आपल्याला अगदी आपण पाहतोय. आणि RD सुपर किंग RD means राहुल धरम, कर्जशीर राहुल धरम यांचं नाव निश्चितप्रमाणे या टीमला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण त्यांचाच एक कमिटी मेंबर आहे. या कंपनी निश्चितप्रमाणे खूप मोठं काम पाहायला मिळायचं. कोण आहे आता 5वं षटक संपलंय. 35 धावा, 6 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिले. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय जो खेळला मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक सिंगल येईल. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 36 वरती धावफलक. 107 धावा बनवल्या आहेत SSK टीचर्स या संघाने. आणि RD सुपर किंग या संघाला 108 धावा बनवायच्या आहेत आणि त्यापैकी 36 धावा त्यांनी आतापर्यंत ज्या बनवलेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिले त्या डावातले 72 धावा ज्या बनवायच्या आहेत. अजून एक चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. मॅच फक्त संपूर्ण बाकी राहिले. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. हो इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपण पाहतोय. 37 वरती धापलक. या दरम्यान चेंडू हवेत. पायचे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कॉटन बोल्ट आणि फलंदाज बाद.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील शिंदे यांना आपण निश्चितच पाहणार आहोत. पाहूया 7-37 धावा, शेवटचे 2 चेंडू 71 धावा ज्या बनवायच्या आहेत. यानंतरचा जो सामना आहे तो बिग हिट केलाय, चेंडू सी मार्चाच्या बाहेर आहे, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 43, 1 चेंडू 65 धावा. शेवटच्या चेंडूवरती अजून एक विकेट येईल. 8-43 आणि 64 धावसंख्येने SSK टीचर्स या संघाने हा सामना जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि पाडळीचे माजी पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा किताब देतोय. किरण सर आहेत, गणेश सर आहेत, रामारी बोडगे साहेब निश्चितप्रमाणे त्यांच्या समोर आहेत. आमची सगळी टीम आहे STPL ची ऑर्गनायझर टीम. तर या किरण बाबर या मॅन ऑफ द मॅचचा किताब. एक जबरदस्त खेळी, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि त्याच बरोबर लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार आणि 11 चेंडू लागोपाठ सीमारेषेच्या बाहेर. किरण बाबर मॅन ऑफ द मॅच. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर